यशस्वी प्रवास आता नव्या वाटा। प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव, प्राचार्य डॉक्टर बी.एम. पाटील तसेच प्राध्यापिका डॉक्टर एल.व्ही. भंडारे यांच्या निवृत्तीनिमित्त सेवा गौरव सत्कार समारंभाचा आयोजन नुकतंच करण्यात आले। या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अजय भगवान साळी उपस्थित होते। संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थिनीच्या स्वागत गीत गायनानं झाली। या प्रसंगी वैष्णवी मोरे आणि प्राध्यापक खजूरकर यांनी गीतात संगीताची साथ दिली। डॉक्टर बी.एम. पाटील व डॉक्टर लक्ष्मी भंडारे यांच्या शैक्षणिक आयुष्यावर भित्तिपत्रिकेचं प्रकाशन व कार्यावर आधारित स्नेहकुंज सेवा गौरव विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर अजय साळी यांचं पुष्पगुच्छ व स्नेहकुंज देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर कार्याध्यक्ष डॉक्टर अभयकुमार साळुंखे, अर्थ सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हजारे, विद्या समिती तथा कोल्हापूर विभाग अध्यक्ष डॉक्टर श्रीराम साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सांगली विभाग प्रमुख प्राचार्य हके, आजीव सेवक बेडगे, ज्येष्ठ विचारवंत तथा व्याख्याते बाबूराव गुरव यांचं स्वागत करण्यात आले। डॉक्टर बी.एम. पाटील यांचे मानपत्र वाचन प्राध्यापक प्रमोद शेंडगे यांनी केले व डॉक्टर लक्ष्मी भंडारे यांचे मानपत्र वाचन डॉक्टर अर्चना चिखलीकर यांनी केले। यानंतर डॉक्टर पाटील व डॉक्टर भंडारे या उभयंता जोडीचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी आजी व माजी प्रशिक्षणार्थी तसेच नातेवाईकांनी व मित्रपरिवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर सेवा गौरव सत्कार मूर्ती डॉक्टर एल.व्ही. भंडारे यांनी आपल्या मनोगतातून अनुभव कथन करत संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले। त्यानंतर प्राचार्य डॉक्टर बी.एम. पाटील यांनीही आपल्या सेवा काळातील आठवणी मांडल्या व संस्थेचे महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर अजय साळी व अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या भाषणातून सन्मानित व्यक्तींच्या कार्याचं विशेष कौतुक करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉक्टर देवदत्त खजूरकर, डॉक्टर अर्चना चिखलीकर, प्राध्यापक अंकुश पंडित, प्राध्यापक प्रमोद शेंडगे तसेच प्रशासकीय सेवक संजय कुमार, हनुमंत वाघमारे, अस्मिता साळी, बी.एड. प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे आयोजन सेवा गौरव समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी निकम व सारिका पाटील यांनी केले। प्रास्ताविक डॉक्टर देवदत्त खजूरकर यांनी केले। कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रत्नाकर मस्के यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम न करण्यात आली। पाटील सर, भंडारे मॅडम, तिकडे आमचे हुजरे सर बसलेले आहेत। त्यानंतर ते विद्या समितीचे अध्यक्ष राहुल सर आहेत। शेजारी आपले एक्झिक्युटिव्ह मेंबर। ते सर्व शिक्षण घेत असताना खरं तर मला एक संस्काराची शिदोरी माझ्या वडिलांच्याकडून मिळाली। जे वडील ज्या वेळेला अगदी म्हणजे मी शेतामध्ये एकदा शेंगा तोडत होते आणि शेंगा तोडत असताना वडील रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बोलवले, पाहुणं या तुम्ही आणि शेंगा खावा। आम्ही दिवसभर बाबा इतके शेंगा तोडतो आणि आम्हाला जाताना अगदीच थोडे संध्याकाळी वाटणे करून देता, परंतु त्यांना तुम्ही कशाला इतक्या सुपर शेंगा दिल्या। त्या वेळेला बाबांनी एकच मला उत्तर दिलं होतं, ते आपल्या गावचे पाहुणे आहेत आणि हे धान्य चार लोकांच्या मुखात गेलं पाहिजे। हे मी आज या ठिकाणी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी जगलं आहे। हे माझ्या वडिलांचं मूल्य। त्याचबरोबर मी 10वी नंतर लग्न होऊन सासरे आले। त्यावेळेला 10वी नंतर आले त्यावेळेला माझे सासरे आज हयात नाही, परंतु त्यांनी तुला जितके काही कष्ट म्हणजे गावातील लोकांचा विरोध पत्करून त्यांनी मला शिक्षणासाठी पुढे पाठवलं। म्हणजे तू शिक। आता त्यासाठी माझं एकच होतं, त्यावेळेला अगदीच म्हणजे नोकरी मिस्टरांची अगदी कमी पैशाची होती, परंतु सासरे पहाटे 4ला उठायचे आणि कामाला जायचे आणि तुझ्या या पाससाठी पैसे घे, हे इतकं मला त्यांनी पुरवलं। आणि कधी कधी असं आम्हाला वाटायचं की इतके मी हे करतायत
पाचला एखादे पैसे नसले तर चालत जाऊ असं सुद्धा माझी अवस्था त्यावेळी होती. आणि हे माझं शिक्षण जे 11वीचं शिक्षण पद्माराजे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज 11वी येथे झालं. आणि त्यानंतर माझ्या पतीची बदली म्हणजे आचार्य गावडेकर शिक्षण शास्त्र मी आता सुरुवात करतो. 5 मिनिटं फक्त मला द्या. आज मला संधी त्यांनी दिलेली आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही. तरी सुद्धा माझ्यासमोर 2 आदर्श आहेत माझ्या जीवनामध्ये. पहिलं म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझा भाऊ 1 नंबरचा ज्यांचा त्यांनी सत्कार केला ते माझे आदर्श आहेत. आणि 2 नंबरचे आदर्श या संस्थेत ज्यावेळी प्रवेश केला, शिक्षण क्षेत्रात कसं काम करायचं ते आदर्श माझे माननीय अभयकुमार साळुंखे साहेब. हे कारण तुम्हाला एक सांगतो, काही कोणते मी काम करत असताना त्या दोघांना काय वाटेल हे पहिल्यांदा मी विचारतो. आता एक साधं उदाहरण, परवा हा कार्यक्रम आम्ही इथं घेतलेला आहे. बरेच नाट्यगृहात घ्या असं म्हणून साहेबांनी घ्यावं सांग. आणि इथं येणार आणि काय करणार, तुझा अंगण असायला दुसऱ्याच्या मला पिकडे गेला तू. परत मला काही ना आईवडील बनण्यापेक्षा म्हणलं इथं काय असं पद्धती म्हणलं आपल्या अंगणात. आणि म्हणून काही गोष्टीचा कायम विचार करणारा मी माणूस. 10वी पास झाल्यानंतर हाताला धरून माझ्या भावाने मला कोल्हापूर पहिल्यांदा घातलं. समोर ज्युनियर कॉलेजमध्ये मला प्रवेश त्यांना केला. आणि हे सगळं त्यांनी जे काही कामावर कष्ट केले की भाऊ मोठा व्हावा, भावानं चांगलं काम करावं, अशा प्रकारची भूमिका त्यांची होती. त्यांच्याकडे काय होतं, मी डॉक्टर व्हावं. साहेब तुमच्यावर माझी स्थिती झाली होती. त्यांनी अपेक्षा झाली की डॉक्टर व्हावं, तर मी होऊ शकलो नाही. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या मर्यादा असतात. घरी सांगून गेलो मी कॉमर्सला घेतो म्हणून, प्रत्यक्ष आज मला आर्ट्सचा मला आर्टमध्ये काय असतं ते होते. आणि त्या पद्धतीने मी MA जॉग्राफी झालो. त्यानंतर पहिली मला नोकरी भोगाची माहिती द्यायला 3 वर्ष मी अनुदानित कॉलेजवर असताना साहेब एक नोट घ्या माझ्यासाठी. गौरव समारंभाचे सत्कारमूर्ती आदरणीय BM पाटील सर, त्यांच्या मिसेस आदरणीय पाटील मॅडम, भंडारी मॅडम, त्यांचे मिस्टर, उपस्थित संस्थेचे सहसचिव अर्थ आदरणीय कुजरे सर, आके सर, श्याम साळुंखे सर, सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो कारण वेळ खूप झालेला आहे. सर्वच मान्यवर गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजींनी केली. आणि ते करत असताना त्यांनी खरा वारसा जर कोणावर सोपवला तर तो त्यांच्या गुरुदेव कार्यकर्त्यांवर सोपवला. आज ज्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी संस्था वाढवली, त्याचा विस्तार केला आणि बापूजींचा जो वारसा जो विचार होता तो त्यांच्यानंतरही अहोरात्र चालू ठेवण्याचं काम ज्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी केलं, अशा BM पाटील सरांचे आज सेवा गौरव समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी BM पाटील सरांचं भाषण ऐकत होतो. त्यांच्या भाषणामध्ये 30% ते होते, 70% अभयकुमार साहेब होते. आणि ज्या लोकांना बापूजींचा सहवास लाभला नाही, खरं साहेबांचा सहवास लाभला, त्यांना बापूजी काय असतील, कसे असतील या पद्धतीचा आभास हा साहेबांच्या असण्याने, साहेबांच्या बोलण्यातून हा सातत्याने आम्हाला जाणवत असतो. पण त्यांच्याच तालमीत BM पाटील सर तयार झाले आणि संस्थेने ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम करण्याचा आदेश दिला त्या ठिकाणी तो आदेश पाळून या ठिकाणी सेवा करण्याचं काम हे BM पाटील सरांनी सातत्याने आजपर्यंत केलेलं आहे. फक्त तेवढंच नाही तर भविष्यातील गुरुदेव कार्यकर्ते घडवण्यासाठी बापूजींचा विचार या विद्यार्थिनींवर, त्यांच्या विद्यार्थ्यांवर असला पाहिजे, यासाठी सातत्याने BM पाटील सर फक्त बापूजींचं तत्वज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना आम्ही पाहिलेलं आहे.